चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता इथून 31 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 500ची तेजी। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की असं काय घडणार आहे इथून 31 जुलैपर्यंत, की ज्याच्यामुळे इथून 31 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी 500ची तेजी। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता इथून 31 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात येणार आहे 500ची तेजी। पण इथून 31 जुलैपर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून 31 जुलैपर्यंत आता कांद्याच्या दरात येऊ शकते 500ची तेजी। जर ही 500ची तेजी 31 जुलैपर्यंत कांद्याच्या दरात आली तर या तेजीत मग कांद्याचा बाजारभाव 31 जुलैपर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचेल, ही तेजी आल्यानंतर आपण कांदा विकायचं का त्या ठिकाणी थांबायचं, कशात होणार आपला फायदा, चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची सरासरी दर पातळी किती? देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या 2 दिवसात कांद्याचा बाजारभाव सुधारलाय आणि जी सरासरी दर पातळी आहे ती जवळपास आता 2100-2200 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचली। आता उच्चांकी दर कुठं बघायला गेलं तर 3100-3200 आहे आणि निच्चांकी दर कुठं 700 कुठं 800। पण ओव्हरऑल जर सरासरी आपण बघितली तर दर 2100-2200च्या आसपास दिसत आहेत। मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लवकरच कांदा हा आपल्याला सरासरी 2200ला क्रॉस करताना दिसेल व 2500च्या जवळपास पोहोचेल। आणि शेती मित्राचा हा अंदाज आता जो आहे तो यथार्थ ठरताना दिसत आहे। पुढचं काय लक्षात घ्या मित्रांनो, मोदी सरकारने कालच ऐतिहासिक महानिर्णय घेतला। त्याच्या अगोदरचा निर्णय घेऊन पण काही जास्त दिवस झाले नाहीत। सुरुवातीला आपण बघितलं की कांद्याचा बाजारभाव 1580 रुपये प्रति क्विंटल वरून वाढत 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 सरकारचा खरेदीचा दर आपण कालपर्यंत बघितला होता की 1875 रुपये प्रति क्विंटल होता। आता याच्यामध्ये काय झाले की मोदी सरकारने 13% वाढ केली आणि आता कांदा खरेदीचा सरकारचा दर सुधारून 21 ते 25 रुपये प्रति क्विंटल झाले, म्हणजे 2125 रुपये प्रति क्विंटल। आता याच्या खाली जर दर गेला तर कांदा बाजारभाव जो आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलं की त्याला आधार मिळणार, कशाचा आधार तर सरकारच्या खरेदीचा। म्हणजे जर 2125च्या खाली दर जर गेला तर या ठिकाणी शेतकरी कांदा कोणाला विकणार, तर या ठिकाणी कांदा सरकारला म्हणजे नाफेडला NCCF ला। मग अशा परिस्थितीमध्ये झाले काय की एक पर्याय निर्माण झालाय, त्याच्यामुळे आता कांद्याचे बाजारभाव याच्यावरच राहणार आणि सगळ्यांना कळून चुकले की यंदाच्या वर्षी कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येणार आहे आणि याच्यामुळे सरकारनं कुठं 1580 रुपये प्रति क्विंटल भाव आणि कुठं आजच्या कंडिशनला 2125 रुपये प्रति क्विंटल भाव, म्हणजे सामान्यतः जर आपण बघितलं इथं तर ही संपूर्ण कॅल्क्युलेशन 500-600 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना सगळंच कळून चुकलंय तर याचा इम्पॅक्ट कधीपासून पडेल, तर याचा इम्पॅक्ट 15 जुलै नंतर पडणार आहे। कारण तुम्हाला सांगतो दक्षिणेमध्ये जी अर्ली खरीप कांदा लागवड आहे ती त्या ठिकाणी झाली नाही व्यवस्थित, म्हणून तिथून 15 जुलै नंतर जो कांदा सुरू व्हायला हवा होतो तो काही होणार नाही।
झालं तरी फार उशिरा आणि फार कमी प्रमाणात होणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रब्बी हंगामातील कांदा कास्ताकार बांधव विकायला तयार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाहेरील देशात निर्यात सुंदर पद्धतीनं चालू आहे आणि ही निर्यात या ठिकाणी आपल्याला अबाधित ठेवावंच लागेल, तरच पुढच्या वर्षी उत्पादन जास्त झाले तरी आपल्या शेतकऱ्यांचं हित साधता येईल. म्हणजे सगळीकडे मागणी जबरदस्त आहे आणि पुरवठा मात्र कमी आहे. आणि हाच तो सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्याच्यामुळे 15 जुलैनंतर कांद्याच्या दराला जबरदस्त आधार मिळणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव आपल्याला वाढताना दिसणार आहे. ही वाढ 31 जुलैपर्यंत जर बघितली तर कमीत कमी 500 रुपयाची असणार आहे आणि या वाढीमध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो 2500ला तर क्रॉस करून 3000च्या दिशेने आगेकूच करणार आहे. काही जाणकारांच्या मते जर 31 जुलैपर्यंत कांदा भाव 3000पर्यंत पोहोचला तर आश्चर्यसुद्धा वाटायला नको. पण अशा परिस्थितीमध्ये मग ही 500ची तेजी आली तर आपण काय करायचं? कांदा विकायचा का त्या ठिकाणी थोडं आणखीन तेजीची वाट बघत थांबायचं? बघा मित्रांनो, भविष्य तर फार उज्ज्वल आहे, भविष्यात भाव वाढणार आहे. मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं? तर तुम्हाला माझा मार्मिक सल्ला आहे की बघा, पाचारच्या भावासाठी संपूर्ण माल ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि सर्व माल सध्या विकणं हे सुद्धा चुकीचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या तेजीत भाव 3000च्या वर जाईल तेव्हा आपण काय करायचं? 3000च्या वर भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची, ज्यामुळे प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्याने विकलेला कांदा आपल्याला फायदा पोहोचवेल. आणि जरी उद्या यदा कदाचित भाव कोसळले तरी तुमचं नुकसान काही होणार नाही, कारण बराचसा कांदा तुम्ही विकलेला असेल. कांदा नाशवंत असतो, कांदा खराब होऊ शकतो, कांद्याला कोंब येतात, कांद्याला काजळी लागू शकते, मग त्या ठिकाणी भाव पाडल्या जातात, वजन घटते. या सर्व घडामोडींचा विचार केला तर जास्त काळ वाट न बघता 3000च्या वर भाव पोहोचला की तिथून टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपला हमखास या ठिकाणी होणार आहे फायदा. तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 31 जुलैपर्यंत कांद्याच्या दरात येणार आहे 500ची तेजी. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.